पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे द डिक्टेटर अशा शीर्षकाखाली काही व्हिडिओ व्हायरल झालेत। त्यावरती देशभरामधून अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसतायत। खरा हुकुमशहा कोण यावरून हा वाद रंगलेला दिसतोय। बघूयात हे व्हिडिओ नेमके काय आहेत आणि या सगळ्याबद्दल नेटकर यांचं नेमकं म्हणणं काय आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे द डिक्टेटर अशा शीर्षकाखाली व्हायरल होणारे व्हिडिओ। अनेक नेटिझन सध्या मोठ्या चवीने हे व्हिडिओ पाहत जीव रमवत असतील, पण राजकीय कॅनव्हासवर हा मुद्दा राजकारण तापवतोय। आता या दोन्ही व्हिडिओवरून खरा हुकुमशहा कोण यावर नेटिझन्समध्ये चांगलीच जुंपली आहे। मग राजकारण्यांनाही चेव चढलाय। अशा तऱ्हेचा कोणी व्हिडिओ टाकला आणि त्याच्यावर डिक्टेटर म्हटलं तर मी किती सोज्वळ आहे, मी किती त्या ठिकाणी सहनशील आहे, मी किती लोकशाही तत्व मानणार आहे, अशा पद्धतीचा दिखावा करण्याचा प्रयत्न त्यांच्या बाजूने आहे। खऱ्या अर्थानं आताच 2-3 दिवसापूर्वी अमित शहाचा व्हिडिओ कोणी टाकला त्याला अरेस्ट केले होते। या देशामध्ये गेले 10 वर्षामध्ये मोदीजींच्या वरती टीका केली म्हणून किती लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। सोशल मीडियामधले लोकांनी देखील त्यांची टीका सहन होत नाही। कलाकाराचं कौतुक करण्याचं दाक्षिण्य तरी आपल्यामध्ये हवं, ते ममता दीदींमध्ये नाहीये। या अतिशय हुकुमशाही पद्धतीने कार्यभार करणाऱ्या राज्यकर्त्या आहेत हे त्यांच्या कृतीतनं स्पष्टपणे दिसलंय। आणि बंगालमध्ये जी काही रक्तरंजित राजकीय संघर्षाची मालिका आहे ती ममता दीदींच्या याच स्वभावामुळे हे वेगळं सांगायला नको। या घटनेतून स्पष्टपणे दिसतंय ममता बॅनर्जी कशा हेकेखोर आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या आहेत। कोण डिक्टेटर यावरून राजकारणी भांडत राहतील हे वेगळं सांगायला नको, पण ज्यांना या व्हिडिओत स्टार बनवण्यात आलंय त्यांच्याही प्रतिक्रिया आम्ही बघितल्या। यात पंतप्रधान मोदींनी या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करणारी एक्स पोस्ट केली आहे। आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, मी नाचत असलेला हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसारखाच मलाही खूप आवडला। निवडणुकांचं वातावरण शिगेला पोचलेलं असताना अशी सर्जनशीलता पाहायला मिळणं आनंददायी आहे। नरेंद्र मोदी पंतप्रधान। तिकडे कोलकातामध्ये मात्र ममता बॅनर्जी यांचा डिक्टेटर डान्स व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना अटक होऊ शकते, कारण असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या नेटिझन्सना बंगालच्या पोलिसांनी नोटिसा पाठवल्यात। मोदी आणि ममता बॅनर्जी यांचा हा व्हिडिओ AI तंत्रज्ञान आणि डीप फेकचा वापर करून बनवण्यात आलाय। यापूर्वी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी अशा AI आणि डीप फेक व्हिडिओमुळे व्हायरल झाले होते, त्यामुळे असे व्हिडिओ नवे नाहीत। मात्र निवडणुकीच्या काळात अशा व्हिडिओमध्ये जनमत फिरवण्याची ताकद असते हे नेटिझन्स नव्हे तर राजकारण्यांनाही विसरून चालणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।